असाच परफेक्ट इथे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा किती छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे। तेल पण छान सुटलेलं आहे। तर इथे मस्त असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे। आज मी तुम्हाला इथे छान मस्त असा आणि पटकन होणारा अंडा रस्सा बनवून दाखवणार आहे। हा अंडा रस्सा तुम्ही भातासोबत चपातीसोबत पण खाऊ शकता। आता आपण हा अंडा रस्सा मसाला कसा बनवायचा चला लगेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। मी ज्याप्रमाणे बनवला ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। अतिशय टेस्टी असा इथे अंडा मसाला होतो आपला। त्यासाठी इथे मी 4 अंडी अशी उकडून घेतलेली आहे। चला आपण लगेच बनवूया। इथे आपण गॅस चालू केला, कढई ठेवलेली। इथे मी 2 पळ्या भरून इथे तेल ॲड करणार आहे। इथे तेल तापल्यानंतर आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड केलेला आहे। इथे कांदा आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत। कच्चेपणा जाईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा आहे। अर्धा चमचा भरून इथे आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली। आता आपण ही आलं लसणाची पेस्ट पण याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। कांदा इथे छान फ्राय झाला ना हलकासा की लगेच आपण इथे एक टोमॅटो होता तो पण ॲड केलेला आहे। आता आपण हा टोमॅटो पण इथे कच्चेपणा त्याचा जाईपर्यंत इथे छान फ्राय करून घेणार आहोत। इथे मी जो अंडा रस्सा बनवते ना तो पटकन होणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, जास्त वेळ लागत नाही याला। इथे आलं लसूण खोबरं कांदा आणि खडे मसाले ह्याचं वाटण होतं ते ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे। अजून इथे थोडं टाकून घेतलेलं आहे। आता हे जो मसाला होता ना हा ओला मसाला तो पण आपण ह्याच्यामध्ये हे वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे ऑलरेडी इथे सर्व भाजलेलंच वाटण आहे। इथे खोबरं कांदा आणि जे खडे मसाले होते ना ते भाजलेलेच आहे, पटकन होतं, इथे वेळ लागणार नाही मसाला फ्राय व्हायला। इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे लाल तिखट टाकून घेतलेलं 1 चमचा भरून। अर्ध्या चमच्यालाही कमी इथे हळद ॲड केलेली आहे। 1 चमचा भरून इथे कांदा मसाला ॲड केलेला आहे। 1 चमचा भरून इथे गरम मसाला, 1 चमचा भरून इथे किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे। आता आपण हे छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। छान मसाला इथे फ्राय झालेला आहे। मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता पाणी ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा इथे सर्व मसाला आहे ना तो छान मिक्स करून घ्यायचा। इथे आपण 1-2 मिनिटं हे झाकून ठेवून घेणार आहोत, म्हणजे छान तेल सुटेल या मसाल्याला। इथे मी झाकण काढून बघितलेलं आहे, मस्त असा मसाल्याला तेल सुटलेले आहे। असाच परफेक्ट इथे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा किती छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे। तेल पण छान सुटलेलं आहे। आता छान मस्त असा तेल सुटेपर्यंत फ्राय झाला ना की त्याच्यामध्ये मी 1 ग्लास भरून इथे गरम पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। इथे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर इथे मी अंडी सोडून घेतलेली आहे। छान असा मस्त फ्राय झाला ना की अंडी सोडून घ्यायची लगेच। जेवढा हा अंडा रस्सा दिसायला छान दिसतो ना तेवढाच तो खायला खूप छान लागतो। भाकरीसोबत खा तुम्ही किंवा चपातीसोबत गरम गरम भातासोबत मस्त लागतो। ट्राय करून बघा। आता मी हे 1-2 मिनिटं हे छान होऊन देणार आहे। इथे आपण झाकण काढून बघूया। इथे ना अजून आपण 1-2 मिनिटं छान होऊन देऊया। हे छान मिक्स करून घ्यायचं आता आपण। हे बघा इथे छान मस्त असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे। इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली। आता आपण गॅस बंद करूया। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल ना लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ शेअर करा। आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत तुम्ही असा अंडा रस्सा बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतो। आणि पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय।